स्वरांजली सजाव गावडे. आज 15 ऑगस्ट. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सध्याच्या काळात चाललेल्या शेतकऱ्याच्या बिकट परिस्थितीविषयी मी बोलू इच्छिते. बोलतोय आम्ही शेतकऱ्याच्या पोरी, बोलतोय आम्ही शेतकऱ्याच्या पोरी. आमच्या बापाच्या कष्टावर चालते ही दुनिया सारी, आमच्या बापाच्या कष्टावर चालते ही दुनिया सारी. तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की 10-12 वर्षाची मुलगी आपल्याला शेतकऱ्याविषयी काय सांगणार आहे. पण मी अभिमानाने सांगू इच्छिते की मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे. शेतकऱ्याची बिकट परिस्थिती उघड्या डोळ्यांनी पाहते. शेतामध्ये राबणारा शेतकरी, व रात्रंदिवस कष्ट करणारा शेतकरी, ज्याच्या कष्टामुळे आज आपल्या ताटामध्ये आली भाजी भाकरी आणि भात, ज्याच्या कष्टामुळे आज आपल्या ताटामध्ये आली भाजी भाकरी आणि भात. साऱ्या जगाला जगवतात त्याचे अमृताचे हात, साऱ्या जगाला जगवतात त्याचे अमृताचे हात. पुन्हा पुन्हा तेच प्रश्न त्याचे काही सुटत नाहीत, पुन्हा पुन्हा तेच प्रश्न त्याचे काही सुटत नाहीत. गोळा बेरीज करू नाही हातात काही उरत नाही, गोळा बेरीज करू नाही हातात काही उरत नाही. आयुष्याचे शेत मी माझ्या आसवांनी कसतोय, आयुष्याचे शेत मी माझ्या आसवांनी कसतोय. होय होय मी एक शेतकरी बोलतोय, होय होय मी एक शेतकरी बोलतोय. संसाराचा रिता दिवा वंशाशिवाय तेजत नाही, संसाराचा रिता दिवा वंशाशिवाय तेजत नाही. कर्जाशिवाय हिरवे स्वप्न जीवात काही मावत नाही, कर्जाशिवाय हिरवे स्वप्न जीवात काही मावत नाही. तुटपुंजा मी कधी वार घर चालवतोय, तुटपुंजा मी कधी वार घर चालवतोय. होय होय मी एक शेतकरी बोलतोय, होय होय मी एक शेतकरी बोलतोय. कधी उन्हाळी झळ तर कधी पावसाची सर, कधी उन्हाळी झळ तर कधी पावसाची सर. शिक्षण द्यांना पाखरांची सारी धडपड, शिक्षण द्यांना पाखरांची सारी धडपड. नशिबाची फुलं समजून काट्यावरून चालतोय, नशिबाची फुलं समजून काट्यावरून चालतोय. होय होय मी एक शेतकरी बोलतोय, होय होय मी एक शेतकरी बोलतोय. खेळ संगीत झुंज अशी नशिबाशी, खेळ संगीत झुंज अशी नशिबाशी. विनवणी मी तरी किती करू या रुसलेल्या पावसाशी, विनवणी मी तरी किती करू या रुसलेल्या पावसाशी. आभाळ एवढ्या संकट दोन्ही हातांवरही पेलतोय, आभाळ एवढ्या संकट दोन्ही हातांवरही पेलतोय. त्या स्वतःच्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्याला नसून व्यापाऱ्याला आहे. म्हणजे आम्ही शेतकऱ्याने शेतात राबायचे, कष्ट करायचे आणि भाव मात्र दुसऱ्याने ठरवायचा. यात आमचे खच्चीकरण होते. अहो कृषी प्रधान देशात प्रति 30 रुपये किलोने विकते, भंगार 40 रुपये किलोने विकते. आणि आम्ही शेतकऱ्यांनी हाडे गोठवड्या थंडीत रात्री अपरात्री कांद्याला पाणी द्यायचे आणि त्या काबाड कष्टाने आणलेल्या कांद्याला भाव मिळतो 6 रुपये किलो. ही व्यापाऱ्यांनी व शासनाने केलेली शेतकऱ्याची क्रूर चेष्टा नव्हे का. म्हणूनच म्हणते जगाच्या पोशिंद्याला जीवापाड जपले पाहिजे,